पहिली केस गळती, मग नख गळती आणि आता बुलढाण्यात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता. अनेकांना टक्कल पडलं होतं. त्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर याच रुग्णांचे नख विद्रूप होऊन नख गळण्याचे प्रमाण वाढलं होतं. आता या रुग्णांना थकवा आणि चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे. ज्या केस गळती आणि नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांचा नमुना सेलेनियाचे प्रमाण वाढलेलं आहे. अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा, थकवा येणं अशा तक्रारी समोर आल्यानं परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकाने अर्थात ICMRच्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुने तपासणीसाठी घेतलेले होते. मात्र 4 महिने उलटून अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही. त्यामुळे नखगळती सुरू झाली. नखगळतीनंतर केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला. मात्र काही दिवसात या नागरिकांना थकवा, चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना वारावर सोडल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येते आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव जिल्ह्यातील अनेक गावात अचानक केस गळतीनं नागरिक हैराण झाले होते. केस गळतीनंतर रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊन लागली होती. अनेकांची नखे गळून पडली असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. त्यानंतर आता रुग्णांना प्रचंड थकवा, चिडखोरपणा जाणवू लागल्यानं बुलढाण्यात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.